धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 19 मध्ये मोठ्या प्रमाणात बनावट मतदान होण्याची शक्यता आहे, असा गंभीर आरोप करण्यात आला आहे। प्रभाग क्रमांक 19 मधील अपक्ष उमेदवार हिना आसिफ मंसूरी यांनी याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी आयुक्त व धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देत मतदान प्रक्रियेदरम्यान विशेष दक्षता घेण्याची मागणी केली आहे। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की काही समाजकंटक व राजकीय हित संबंधितांकडून मतदान केंद्रावर बनावट मतदारांच्या माध्यमातून मतदान घडवून आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो। त्यामुळे लोकशाहीच्या पवित्र प्रक्रियेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात यावा, मतदारांची ओळख काटेकोरपणे तपासली जावी, तसेच संशयास्पद व्यक्तींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी हिना मंसूरी यांनी केली आहे। माझे नाव हिना आसिफ मंसूरी, मी प्रभाग क्रमांक 19 अ मधून उमेदवारी करत आहे, अपक्ष म्हणून। प्रभागामध्ये प्रचार करत असताना आमच्या देखरेखीत आले आहे की तिथे बनावट मतदान होत आहे, बनावट वोटिंग कार्ड त्यांनी बनवलेले आहेत। तर त्या संबंधी आम्ही पोलीस अधीक्षकांना सुद्धा निवेदन पत्र दिले आहे की त्यांनी त्याच्यावर कठोर कारवाई करावी। आम्ही महापालिकामध्ये 10,000 लेनदेन बद्दल आयुक्तांना लेटर दिलं आहे, तर भ्रष्टाचार विरोधी। आम्ही निवेदन याच्यासाठी दिलं आहे की 10,000 त्यांनी एफिडेविट करताना त्यांनी नमूद केले होते की 10,000च्या वरती जे व्यवहार आहे ते UPI RTGS यानुसार व्हायला पाहिजे, पण ते होत नाहीये। 10,000चे लेनदेन सुद्धा कॅश इन हँड होत आहे, तर ते रोखण्यासाठी आम्ही आयुक्तांना लेटर दिले आहे।